नमस्कार दोस्तों, आज मी तुम्हाला एक ट्रॅकविषयी माहिती सांगणार आहे. म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघावा, हे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे. या रेडिओद्वारे आम्ही ट्रॅक कसा केला आणि तो ट्रॅक कसा वाटला ते पण आपण कमेंट करून सांगावे, हे सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे. आज आम्ही ट्रेक करायचे ठरवले. मी आणि माझी 2 मुलं मिळून घोराडेश्वर डोंगराकडे ट्रेक करण्यासाठी निघालो आणि या डोंगराजवळ येऊन पोहोचलो. या डोंगराच्या पायथ्याशी जेव्हा आपण ट्रेक करायला सुरुवात करतो, तेव्हा इथे सुरुवातीलाच आपल्याला एक पायऱ्याशी नंदी आणि त्या नंदीचे मंदिर लागते आणि इथून आपल्याला बोराडेश्वर मंदिराकडे प्रस्थान करायला लागते. या मंदिराला जाताना सुरुवातीला बऱ्याच उंच अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढत-चढत आपल्याला वरती जायला लागते. आता पुढे आल्यानंतर तुम्हाला हा रस्ता कसा आहे ते लक्षात येईल. हा या पद्धतीचा रस्ता आहे वर जाण्यासाठी. ह्याला दुसरीकडून रस्ता नाही. तरी आपल्याला ह्याच रस्त्यावरून जायला लागते. त्यासाठी आपल्याला शूज असणे गरजेचे आहे. कारण शूज नसेल तर पायामध्ये काहीही आपल्याला घुसू शकते. तरी आपण हा ट्रेक सावधानपणे आणि लक्षपूर्वक करायला पाहिजे. पाय घसरणार नाही याची खबरदारी पण घ्यायला पाहिजे. कारण ह्या ट्रॅककडे वरती बोराडेश्वराकडे जात असताना बऱ्याच पायऱ्या आपल्याला चढायला लागतात. पायऱ्या चढल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा बिना पायऱ्याची पण काही जमीन लागते. ह्या पायऱ्यावरून चढत जात असताना हे माळरानाची जमीन एकदम सुटसुटीत झाल्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण सांभाळून इथून जायला लागते. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, की ट्रेक करत असताना आपल्या हातामध्ये एक काठी ठेवायला पाहिजे आणि ह्या थोड्या वेळानंतर पुढे गेल्यावर आपल्याला असेच बऱ्याच अंतरावर असेच माळरान लागणार आहे. ते रस्ता पण नाही आणि पुढे गेल्यावर थोड्या वेळाने तुम्हाला परत अजून पायऱ्या लागतील. आता सध्या इथं ह्या पायऱ्याचे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तुम्हाला या पायऱ्यावरून जाता येत नाही. त्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता शोधून आपल्याला वरती जायला लागते आणि वर जाण्यासाठी ह्याच्याच पायऱ्याच्या बाजूने 2 टाईपचे पर्यायी रस्ते आहेत. त्या रस्त्यावरून आपण जाऊ शकतो. तसे घाबरण्याचे काही कारण नाही. कारण अधून-मधून परत पायऱ्या कन्स्ट्रक्शन झालेले आहेत. त्यासाठी अवघड असं काही नाही. तरी आपण हा ट्रेक सहज करू शकतो. अशी वरती गेल्यानंतर आपल्याला बरंच काही पाहायला मिळते. वरून खाली बघितल्यानंतर मुंबई पुणे हा महामार्ग पण आपल्याला छानसा नजरेस येतो. तसेच इथून पाहण्यासाठी आपल्याला बरेच काही डोंगर माथे आणि डोंगर वगैरे पाहायला मिळतात. तरी हा एक छानसा ट्रेक आहे. अशा पद्धतीने मध्यंतरी आपल्याला पायऱ्या बघायला मिळतील. पायऱ्यावरून पण चढू शकता, साईडने पण जाऊ शकता. तशी काही काळजी करण्याची गरज नाही. तरी पण ट्रेक करण्यासाठी आपल्याला आपल्या फिजिकल फिटनेस असणे पण गरजेचं आहे. सगळ्याच माणसाला होईल असं काही नाही. पण ज्यांना होतं त्यांनी असे छोटे-मोठे ट्रेक करायला पाहिजे. तेव्हा आपले फिजिकल फिटनेस पण राहतो आणि देवदर्शन पण घडते. वरती जाण्यासाठी हा एक सुंदर असा रस्ता बनवलेला आहे. या रस्त्याने आपण सहज जाऊ शकतो. रस्त्यामध्ये शासनाने अशा वेगवेगळ्या सूचना फलक लावलेले आहेत. या सूचना फलकाचे पालन करत आपण वरती जातो. या सूचना फलकावर लिहिलेले असते, की अशा ठिकाणी कचरा वगैरे करायचा नसतो. तरी पण अ, लोक काय करतात, की पाणी प्यायला आणलेल्या बाटल्या वगैरे काही खाऊ आणलेले हे डोंगरातच टाकून देतात. आपण ह्याचे भान ठेवायला पाहिजे. अशा ठिकाणी कचरा वगैरे करायला नाही पाहिजे. कारण उद्या चालून आपल्याला पण अशा ठिकाणी फिरायला जावे लागते. त्यासाठी कचरा टाकण्याचे भान ठेवायला पाहिजे. या ठिकाणी कचराकुंड्या असतात, त्या ठिकाणी कचरा टाकला तर अधिक उत्तम. कारण घाण केल्यानंतर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. तरी आपण अशा ठिकाणी व्यवस्थितपणे सांभाळून आणि कचरा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. हे म्हणून या ठिकाणी
असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सूचना फलक पाहायला मिळतात. त्या सूचना फलकाचे पालन करत, करत आपण मंदिराकडे जातो. मंदिराकडे जाण्यासाठी आता आम्ही ह्या रेलिंगपर्यंत पोहोचलो आहे. आता रेलिंगच्या पुढे बरंच काही अंतर आहे. रेलिंग संपल्यानंतर समोरच आता बघा एक डोंगर दिसत आहे. त्या डोंगराच्या गुफेमध्ये महादेवाचे मंदिर आहे. त्याचेच नाव घोराडेश्वर असे आहे. या घोराडेश्वर मंदिरामध्ये आपण आता थोड्याच वेळाने पोहोचणार आहोत. या मंदिराच्या आता आम्ही जवळ-जवळ 100 ते 200 मीटर दूर आहे. या ठिकाणी हा मोठा फलक जो लागलेला आहे, या फलकावर बऱ्याच सूचना आहेत. या सूचना वाचून आपण पुढे जाऊ शकतो आणि पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीने ह्या रेलिंगवरून आपल्याला घोराडेश्वर मंदिराकडे पुढे जायला लागते. आता थोड्या वेळ चालल्यानंतर हे घोराडेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळाले. हे घोराडेश्वर मंदिरात आत जाण्यासाठी हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून आपण आत एंट्री करतो. आतमध्ये मंदिर एकदम छान आणि सुंदर आहे. तसेच महादेवाची मूर्ती पण या ठिकाणी एकदम मस्त बसवलेली आहे, स्थापना केलेली आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. आता सध्या श्रावण महिना नसल्यामुळे इथे फारशी गर्दी नाही. पण श्रावण महिन्यात या डोंगरावरती खूप गर्दी असते, असं आम्हाला कळलं. आम्ही या ठिकाणी आतमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि आतली शूटिंग घेता येत नसल्यामुळे आम्ही घेतली नाही आणि इथून आम्ही आता दुसरीकडे दुसऱ्या डोंगराकडे जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी पण ह्या साईडला विठ्ठल आणि रुक्मिणीची पुढे गेल्यानंतर आपल्याला मूर्ती पाहायला मिळेल. आपण घोराडेश्वर मंदिराकडे गेल्यानंतर आपण या ठिकाणी 2 टाईपचा ट्रेक करू शकतो. एक तिकडून केजूदेवीचे मंदिर आहे, त्या साईडनं पण आपण हा ट्रेक करू शकतो आणि घोराडेश्वर मंदिराकडून पण हा ट्रेक करू शकतो. तरी आपण हा व्हिडिओ कसा वाटला हा शेवटपर्यंत स्किप न करता बघावा आणि ह्या ट्रेकचा मनमुराद असा आस्वाद घ्यावा, असे मला वाटते. कारण हे ट्रेक केल्यानंतर आपल्याला वाटेल, की हां, आपण काहीतरी केले आहे. त्यासाठी आपण हा ट्रेक करणे गरजेचे आहे. कारण ट्रेकमध्ये आपल्याला जो आनंद मिळतो, तो आपल्याला कुठेच नाही मिळणार. त्यासाठी असे छोटे-मोठे ट्रेक आपल्याला होता होईल तेवढे आपण करायला पाहिजे. आता आम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिराजवळ पोहोचतो आहे. आता ह्या ठिकाणी ह्या गुफेमध्ये पण एक विठ्ठल रखुमाईचे मंदिर छोटेसे आहे. आतमध्ये खूप अंधार आहे. येथील पण शूटिंग आम्हाला घेता आली नाही. कारण अंधारामध्ये येणार नाही म्हणून आम्ही घेतलेली नाही. तरी आता हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. नमस्कार.